हॅपी बर्थडे बिलो, हॅपी बर्थडे. आई आई फुल इग्नोर. सकाळच्यानं सगळे हॅपी बर्थडे म्हणायचं पण तिनं सगळ्याला इग्नोर करले आणि उलट सगळ्याला तिनंच म्हणाले हॅपी बर्थडे म्हण. हॅपी बर्थडे म्हण बरं तू बी म्हणा. टू यू. मस्त पिल्लू. हा झालं मग. हा झाले स्वीटी. पडलीस कुठं मग. पाण्यापाशी. हाय हॅलो नमस्कार, मी निकिता आणि स्वागत करते तुमचं आपल्या कृतिका पाटील चॅनलमध्ये. सो मी ह्या दिवसाचा कित्येक दिवस झाला वेट करते आणि फायनली तो दिवस आलाच. आज माझ्या पिल्लूचा बर्थडे आहे. चला मग इथून जे काय आता दिवसामध्ये होणार आहे आणि छान छान मोमेंट सगळे मी ह्याच्यामध्ये कॅप्चर केले व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एक पण क्लिप स्किप करू नका. असो आता झालं ना, आम्हाला सगळ्यात पहिले मंदिरला जाऊन दर्शन करून घ्यायचं आहे आणि आमच्या गावातलं मंदिर लास्ट क्लिपमध्ये दाखवलं मी, तरीसुद्धा आज कम्प्लिटली बघायला भेटेल. चला दर्शन करूयात मारुतीचं. डॉक्टर ए गोपी गारिनी संप्रदिंचండి. बसा 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 आता त्या खाली डोसक्यात पडायचे. जय श्रीराम. जय श्रीराम. दिव्यावर पडायचं पाणी. ते कसलं फुटलंय म्हणून. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम म्हण. चला आता दुपारचं परत 3 वाजायला आलात, 2:45 वाजले आणि आम्ही डेकोरेशनला स्टार्ट केलं. सो आता लाईटिंग वगैरे लावून ठेवलं आणि हे सुद्धा मी ते जॉईंट करून ठेवलं. ह्याचंच डेकोरेशन करून घ्यायचं, म्हणजे कसं वाटते मला पण अजून आयडिया नाही. सो असं छान दिसेल काय की मग ट्राय करायला बघू, तिथून शेअर करते मी. असंच बघा. हलकं हलकं झालं की मजा होऊन सुचून निघालं. इथे जे काही डेकोरेशन करावं लागलं तिथं मला ते बलून्स मोठे वाटलं नाही, झालं जास्ती स्पेस लागलं नाही. बारीक बलून ठेवलं. सो हा प्लॅन चेंज करणं म्हणजे असं खडीच असं लावून घ्यायला ते पण येते की नाही बघायचं आहे. आता इथे तर काही लावायला नसलं, असं मी 5 असं 4 आणि 1 मध्ये असं घालून सुद्धा लावा म्हटले नाही. एवढंच जागा आहे त्याच्यामध्ये एवढेच बलून्स लागतात. स्वतः मी तर एवढं मोठं बघून ठेवलं. मला असं आयडिया केली की हे टेबल इथे ठेवायला येते आणि साईडला हे दोन्ही लावून घ्यायचं, म्हणजे लोक बैठक दिसलं बस पण वाटतं. कारण हे सगळे एकच कलर म्हणजे ओव्हर वाटतंय. सो असं सिम्पल मध्ये होऊन जाते. 5 वाजलेलं आहे. म्हणजे घडीतली काढून टाकलं, लुक जरा मस्त वाटलं असं तिथले घडी ठेवलं म्हणजे. आणि काय म्हणतात आई हल्लू बोल. सो आता हे सगळं पसाराने घर भरून झालेलं. आलेला खाली झोपेचं सोतीचं पसारा, चपल्या स्वीटीचे सगळं पडले. ते सगळं नीट करून घेते. आणि गोष्ट म्हणजे पाटील केक तर आणला. आता फक्त 6 वाजायचं वेट आहे, कारण 6 वाजता येतात छोटे छोटे जे काय ते जास्त पब्लिक. आम्ही बोनॉस ओनली छोटे छोटे लेकरच बोलतो, हर्षशतन केलं. सो आता बघून तो थोडे गल्लीतले सगळ्या लोकांना पोहायला येते. कसं होते सेलिब्रेशन. सो स्टे ट्यून. छान वाटलं पाटील, कसं वाटलं? छान वाटलं. आता आम्ही एवढं डेकोरेशन बघतो पत्र नाही. पाटील बिदरला जाऊन 1-2 किलोचे केक, त्याच्यासोबत असं काही जिलेबी आणि सोबतच तरकारी पॉप आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी असं काही केचप. सो एवढं काही आणलं.
वत वत दणत दणवत. सो आता ही स्वीटीचं तर सेकंड बर्थडे आहे, पण माहेरमध्ये नाही, तिचं फर्स्ट बर्थडे आहे. सो आता पहिली बार आता इकडे करायला गावाकडं म्हणजे नाही. आई म्हटली की चल सगळ्यासाठीच कपडे घ्यायला येतं, म्हणून आम्ही सगळ्यासाठीच कपड्याची शॉपिंग केलं होतं. चला आता मी साडी वगैरे घालून मी मस्त रेडी झालो. सो मला हे साडीने इतकं आवडलं, म्हणजे सगळ्यालाच ह्याचं कलर डिझाईन खूपच आवडले. एकदम कमी प्राईसमध्ये एवढं भारी साडी घातली आहे. ए लाडो फोन बघले केक कट झाल्यानंतर तिनं फोटो काढून देते की नाही की, म्हणून आम्ही इथं आधीच 1-2 फोटो तर कलेक्ट करायचे वाटलं, कारण तिची तब्येत अजून तेवढी काय बरी झाली. सो अजून पण तिचे इंजेक्शन 2 दिवस कंटिन्यू होणार आहेत त्याच्याकरता सुद्धा. आणि फर्स्ट बर्थडे तिचं छान सेलिब्रेट करून गेलं, म्हणजे तिनं तेवढं कळत नव्हतं तर सो छान एन्जॉय केलं आहे. आता तिला समजलेलं आहे म्हणजे कुणाकडे जायचं नाही आणि जरा जास्तीच चिडचिड होलेलं आहे. घे घे ए स्वीटी घे मध्ये तिचं घे. तिचं मूड नाही. काय जेव्हापासून इथं टेबलवर केक ठेवलात नाही तेव्हापासून तिनं नुसतं केक कट करून दे मम्मा, मला केक कट करून दे हेच म्हणाल ती. आणि जेव्हा केक कट करायचं टाईम आला नाही, तिला केक कट करायचं बी नाही, खायचं बी नाही. आणि पाटील तिच्यासाठी नाही ॲज अ गिफ्ट म्हणून सोन्याची रिंग आणलात. सो तिला ते पण घालून घ्यायचं नाही, म्हणलं की राहू दे आता. तिची तब्येत आधीच बिघडली आहे, म्हणजे तब्येत खराब आहे आणि त्याच्यामध्ये एवढं सगळं म्हणजे ना तिला एकदम टॉर्चरसारखं होलं होता. हॅपी बर्थडे टू युअर वितिका, हॅपी बर्थडे टू यू. हा यस. चला सगळं सेलिब्रेशन वगैरे झालं आणि लास्टला नाही फायनली जे कोणी बाया पोरी चिल्ले पिले होते नाही सगळ्यांसोबत 1-2 फोटो होते म्हणून सगळे फोटो छान स्माईल देऊन फोटो वगैरे काढून घेतलो. झालंय म्हणून ना इंजेक्शन बघा, आता इंजेक्शन द्यावं लागतंय. झोप नाही चला घ्या घ्या. तर चला मग आमचं छोटंसं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि भेटू तसंच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.